हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। शालेय मंत्रिमंडळाची ईव्हीएम मशीनद्वारे विद्यार्थ्यांची निवड। न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक उपक्रम साजरा। भारतीय लोकशाही व निवडणूक प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव मध्ये मोबाईलवर ईव्हीएम ॲप डाउनलोड करून निवडणूक प्रक्रिया राबवली। लोकशाही पद्धतीने शाळेतील शालेय मंत्रिमंडळाची निर्मिती उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी ईव्हीएम ॲपचा वापर करून विद्यार्थ्यांमधून निवडणूक घेण्यात आली। तालुक्यातील नांदगाव येथे एक अनोखा उपक्रम राबवून विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करताना प्रत्येक विद्यार्थ्याने निवडणूक प्रक्रियेत सहभाग होऊन मतदान करण्याचा अनुभव घेतला। न्यू इंग्लिश स्कूल शाळेत उमेदवारी अर्ज, अनामत रक्कम, प्रचार, मतपत्रिका, मतमोजणी आणि मंत्रिमंडळ स्थापन करणे या प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मुलांना प्रत्यक्षरित्या उतरवण्यात आला। यामध्ये उमेदवारी अर्ज भरणे, उमेदवारांचा प्रचार करणे, यात शाळेतील शिक्षिका आहिरे मॅडम, निकम मॅडम, आहिरे मॅडम, मोरे मॅडम, केदारे मॅडम, पाटील मॅडम यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। त्यानंतर लोकशाही पद्धतीने शाळेतील मंत्रिमंडळ निवडण्यासाठी विद्यार्थ्यांमधून निवडणूक घेण्यात आली। आजचे विद्यार्थी हे भावी मतदार असल्याचं त्यांनी भावी काळात लोकशाही व त्या लोकशाहीचा मुख्य घटक असलेलं मतदान ही प्रक्रिया कशी पार पडते हे समजवण्यासाठी मुख्याध्यापक बीपी बिन्नर सर यांच्या पुढाकाराने अशा पद्धतीची निवडणूक घेण्यात आली। लोकशाही प्रति सजग करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान करण्याची संधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांमध्ये अभूतपूर्व कल्पना सत्यात उतरवून एक आगळा वेगळा उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला। न्यू इंग्लिश स्कूल शाळेत 5वी ते 10वीचे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शासनाने शाळा अनोखी नवनवीन उपक्रम राबवून मुलांना शाळेत टिकवण्यासाठी आणि सुसंस्कारित करण्यासाठी आदर्शवत व नवीन स्तुत्य उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे। चालू शैक्षणिक वर्षात शाळेतील उपक्रमशील शिक्षक बीएन जाधव, एमआर सुपेकर, बीके कवडे, वायआर खालकर, एसपी सातपुते, जीवी मातारे, आरके कदम, केपी खैरनार यांनी मतदान अधिकारी यांनी शाळा प्रवेशानंतर लोकशाही मतदान पद्धती ही प्रक्रिया मुलांना प्रत्यक्षरित्या समजावून हुबेहूब मतदान प्रक्रिया शाळेत राबवली। गेल्या 2 दिवसापासून उमेदवार अर्ज, अनामत रक्कम, प्रचार, मतपत्रिका, मतमोजणी आणि मंत्रिमंडळ स्थापन करणे या प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मुलांना प्रत्यक्षरित्या उतरवण्यात आल्या। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने कशा प्रकारे अवलंबली जाते याचं ज्ञान अवगत झालं। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांची भूमिका महत्वाची असते। या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात आला। तर मुख्याध्यापक बीपी बिन्नर, उपमुख्याध्यापक जीएन वैद्य, पर्यवेक्षक पीएन कुटे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिलं। विजय उमेदवारासह समर्थक विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला। सुनील आहिरे याची पंतप्रधानपदी तर गुरु आहिरे याची उपपंतप्रधानपदी निवड झाली। क्रीडा मंत्रीपदी सार्थक खैरनार व उपक्रीडा मंत्रीपदी अर्णव पाटील, सहल मंत्रीपदी कृष्णा खैरनार, उपसहल मंत्रीपदी पल्लवी कर्नर, सांस्कृतिक मंत्रीपदी अभय डांगे, उपसांस्कृतिक मंत्रीपदी कार्तिकी सोमासे, आरोग्य मंत्रीपदी ओम सुपेकर व उप आरोग्य मंत्रीपदी सतीश कर्नर, अभ्यास मंत्रीपदी आदित्य आहिरे व उप अभ्यास मंत्रीपदी स्वरा गायकवाड याची निवड झाली। निवडणूक प्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख पीएस फनसे, व्हीएस देशमुख, डीएम भिलोरे, एसएस वडगर, एव्ही दुकळे, ए लाटे, बीएन सोनवणे, एपी पाटील, एसएस आहिरे, एसडी थोरा, जेटी पाटील, संजय पवार, अनिल जाधव, सतीश घोडके यांचं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतला। वृत्तसंकलन विभागासह मी मयुरी घोलप, हिंदवी स्वराज्य न्यूज, नांदगाव।